माझं नाव करिश्मा माने. मानेच रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. बटाट्याचा किस करत असताना बटाटा आहे ना, तो जरा चिवट चिकट किंवा असा चिकटल्यासारखा होतो. बटाट्याचा किस मोकळा होण्यासाठी महत्त्वाच्या टिप्ससह बटाट्याच्या खमंग अशी किसची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओमध्येच कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा. बटाटा किस करण्यासाठी इथे मी मोठे असे 4 बटाटे घेतले आहेत. 2 मोठे बटाटे आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. बटाट्याची साल सुरुवातीला काढून घ्यायची आहे. 4 ते 5 लोकांपर्यंत फराळ पुरेल इतपत हे आपल्याला 4 बटाट्याचा किस पुरेसा होतो. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. बटाट्याची साल काढून घेतली की थंड पाण्यामध्ये आपल्याला हे बटाटे घालून ठेवायचे आहेत. जेवढा आपल्याला बटाटा खिसण्यासाठी लागेल तेवढा एक बटाटा पाण्यातून काढून आपल्याला जाड खिसणीच्या साहाय्याने बटाटा खिसून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता जाड खिसणीचाच वापर करायचा आहे बटाटा किस करत असताना, कारण की बटाट्याचा किस जो आपण एकदम बारीक अशा खिसणीने जर खिसलात तर तो बटाटा आहे ना अगदी असा चिकट आणि चिवट असा होतो आणि किस देखील तुकडे पडतात किसचे. तर मोठ्या खिसणीने आपल्याला हे बटाटा खिसून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा थंड पाण्यामध्ये बटाट्याचे खिस बुडवून ठेवायचे आहेत. तर 2 ते 3 मिनटं आपल्याला खिसलेला बटाटा पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. त्याचा जो काही स्टार्च आहे तो या पाण्यामध्ये निघून जाईल. पाण्यामधून घट्ट असं पिळून बटाट्याचा किस आपण काढून घेणार आहोत. तर इथे बघू शकता पाण्यामध्ये सगळा स्टार्च उतरला आहे बटाट्याचा आणि इथे आपला पांढरा शुभ्र बटाट्याचा किस इथे तयार झाला आहे. तर गॅसवर कढई ठेवली आहे. कढईमध्ये 2 ते 3 चमचे एवढे तेल घालून घेतले आहेत. कढईतलं तेल आपलं छान तापल्यानंतर यामध्ये आपल्याला गॅसची फ्लेम आहे ती लहान ठेवायची आहे आणि आपल्याला 1 चमचाभर जिरे तेलामध्ये फोडणीसाठी घालून घ्यायचे आहे. थोडेसे जिरे तडतडले की त्यामध्ये 5 ते 6 मध्यम तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे मध्यम तिखटाच्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या आहेत. तेलामध्ये जिरे आणि मिरच्या छान असे परतवून घ्यायचे आहेत. थोडासा रंग बदलेपर्यंत मिरच्यांचा. गॅसची फ्लेम आहे ती लहानच ठेवायची आहे. तर इथे बघू शकता मिरच्यांचा रंग बदलल्यानंतर आपल्याला बटाट्याचा किस आहे तो कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना ती लोच अशी ठेवायची आहे. बटाट्याचा किस कढईमध्ये घातल्यानंतर आपल्याला झाकण किंवा मीठ लगेचच वापरायचं नाही. मिठाने ना या बटाट्याच्या किसला पाणी सुटतं आणि ते अगदी चिवट आणि चिकट असं होतं. सुरुवातीला बटाट्याचा किस 2 ते 3 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे तेलामध्येच. तर इथे बघू शकता जिरे आणि मिरच्या छान या बटाट्याच्या किसमध्ये एकजीव होईल अशा पद्धतीने आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम आहे ना थोडीशी लो टू मीडियम हीटवर ठेवायची आहे आणि त्यानंतर हे बटाट्याचा किस आहे तो परतवून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता आपला बटाट्याचा किस आहे तो अगदी वेगळा आणि मोकळा असा दिसत आहे. 2 ते 3 मिनिटांनंतर बटाट्याचा किस हा तेलामध्ये परतल्यानंतर त्यामध्ये घालायचे चवीनुसार मीठ. आता फक्त इथे मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 2 ते 3 मिनिटांनी आपल्याला या बटाट्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे हलक्या हाताने आपल्याला हा किस आहे तो या कढईमध्ये फिरवून घ्यायचा आहे. जर आपण जोरात असा चमचा फिरवला तर हाताने ह्या बटाट्याचे तुकडे पडू शकतात. म्हणून इथे हलक्या हाताने आपल्याला हा किस परतवून घ्यायचा आहे. 3 ते 4 चमचे एवढे मी साल काढून घेतलेले शेंगदाण्याचे दाणे घालून घेतले आहेत आणि त्यानंतर 3 ते 4 चमचे एवढे शेंगदाण्याचं कूट घालून घेतलं आहे आणि आपल्याला हे पुन्हा गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवून 2 ते 3 मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे, म्हणजेच कढईमध्ये परतवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मोकळा असा आपला इथे बटाट्याचा किस तयार होत असे दिसत आहे. गॅसची फ्लेम आपली पूर्ण लो अशी ठेवायची आहे आणि त्यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिटं झाली आहेत. झाकण उघडून बघूया. बटाट्याचा किस आपला आहे ना तो अतिशय मऊसूद असा शिजला आहे आणि वेगळा आणि मोकळा देखील दिसत आहे. तर अशा पद्धतीने बटाटा किस तुम्ही करचाल ना चवीला तर एक नंबरच.
उपासाला काय तुम्ही रोज देखील असा बटाट्याचा किस करून खाल, इतका चवीला सुंदर लागतो आणि खूप मोकळा असा होतो. थंड झाल्यानंतर तो देखील खूप असा मोकळा, जसं आपण साबुदाण्याची खिचडी करतो तशा पद्धतीने मोकळी अशी होते हे बटाट्याचं किस. तर थोडासा काहीसा भाग मला कच्चा वाटत होता, म्हणून मी 2 मिनिटासाठी पुन्हा एकदा झाकण लावून ठेवलं होतं कढईमध्ये. तर इथे बघा आपला किसचा रंग बदलला आहे आणि बटाटा किस इथे तयार झाला आहे. मस्त आपली बटाटा किसची प्लेटिंग करून घेऊया. इथे बघा गरम गरम वाफाळलेले झटपट असा बटाट्याचा किस तयार झाला आहे. अवघ्या 5 मिनिटामध्येच हा बटाट्याचा किस तयार होतो. सोप्या पद्धतीने बटाट्याचा किस करून बघा. चवीला अतिशय सुंदर आणि खमंग असा लागतो आणि खूप सोपी अशी रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर उपासाला, तर थोडीशी कोथिंबीर देखील तुम्ही वरून घालून घेऊ शकता. आणि इथे बघा आपला उपासाचा बटाट्याचा किस तयार झाला आहे. तर इथे बघा अगदी मोकळा आणि लांबसडक आपला इथे बटाट्याचा किस दिसत आहे. जरासुद्धा हा बटाट्याचा किस चिवट किंवा चिकट देखील झाला नाही, अगदी मोकळा असा झाला आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही बटाट्याचा किस घरी नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ खूप जास्त आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. प्रकार दुसरामध्ये आज आपण बघणार आहोत रताळ्याचे कापची रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी एक रताळं घेतलं आहे. रताळ्याची साल सगळी काढून घेणार आहोत आणि इथे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला रताळ्याची साल काढून घ्यायची आहे. मार्केटमधून रताळे घेत असताना नवीन रताळा खरं तर आपल्याला वापरायचा आहे. तो नवीन रताळा जो असतो तो जरा कमी गोडाचा असतो आणि हा जुना रताळा असतो तो जरा खूप जास्त गोडाचा असतो. तर रताळ्याची काप करत असताना कमी गोडाचे नवीन रताळा घ्यायचा आहे. पण मला नवीन रताळा न मिळता इथे जुना रताळा मी इथे वापरला आहे. रताळ्याची साल काढून थंड पाण्यामध्ये रताळ्याचे 2 काप मी पाण्यामध्ये भिजत घालून ठेवले होते. म्हणजेच काय होतं ना, आपला जो हा रताळा आहे ना लगेचच काळा पडतो. लगेचच काळा रताळा पडू नये म्हणून इथे पाण्यामध्ये भिजत घालून घ्यायचं आहे. आणि रताळ्याचे इथे छोटे आणि असे लांब काप तयार करून घ्यायचे आहे, जसं की व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. तर इथे बघू शकता रताळं वाकडं तिकडं असल्यामुळे इथे मला अशा पद्धतीने हे काप तयार करून घेता आले आहेत. तर जर तुमचं रताळं अगदी सरळ असेल तर सरळ देखील काप तुम्ही करून घेऊ शकता. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मध्यम आकाराचे इथे छोटे असे तुकडे करून घेतले आहेत रताळ्याचे. रताळ्याचे तुकडे करून घेतल्यानंतर किंवा काप तयार करून घेतल्यानंतर आपल्याला लगेचच हे रताळ्याचे काप आहेत ना थंड पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. नाहीतर हे आपले रताळ्याचे काप आहेत ना पुन्हा काळे पडतील. पाण्यामध्ये रताळ्याचे काप भिजत घातले होते आणि त्यानंतर एखादं कोरडं कापड घ्यायचं आहे. कोरड्या कापडावर आपल्याला हे रताळ्याचे काप घालून घ्यायचं आहे आणि अगदीच व्यवस्थितपणे हे रताळ्याचे काप कोरडे करून घ्यायचे आहेत. बघा अशा पद्धतीने आपल्याला हलक्या हाताने रुमालाचं हात पुसत की आपल्याला हे कोरडे असे रताळ्याचे काप पुसून घ्यायचे आहेत. ते कोरडे होईल अशा पद्धतीने रताळ्याचे काप पुसून घ्यायचे आहेत. जो काही पाण्याचा अंश असेल या रताळ्यातून पूर्णपणे गेला पाहिजे अशा पद्धतीने इथे पुसून घेणार आहोत. कढईमध्ये कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचे आहे आणि गॅसची फ्लेम आहे ना, कडकडीत तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम हीटवर ठेवायची आहे आणि हे सर्व रताळ्याचे काप आहे त्या तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपल्याला रताळ्याचे काप तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनटं झाली आहेत. जरासुद्धा रताळे आपले तेलाला किंवा कढईला खाली अजिबात चिकटले नाहीत. थोडासा याचा रंग देखील बटाट्यासारखा दिसत आहे, म्हणजेच आपले रताळे आहेत ते आतमधून शिजल्यासारखे दिसत आहेत. रताळे आपले शिजल्यासारखे दिसत असेल तेव्हा आपले गॅस आहे ना पूर्ण मोठा असा ठेवायचा आहे. म्हणजे गॅसची फ्लेम फास्ट ठेवायची आहे आणि आपले 2 ते 3 मिनटानंतर आपले हे रताळ्याचे जे काप आहेत ना ते छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय होतात. तर इथे बघू शकता त्याचा रंग देखील बदलला आहे.
अगदी असा ब्राऊन कलर आला आहे या रताळ्याच्या कापांना. तर या कढईमधून आपण हे सगळे रताळ्याचे काप आहेत ते काढून घेणार आहोत. लहान मुलांसाठी जर हे रताळ्याचे काप तुम्ही द्या, अतिशय हेल्दी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. तर लहान मुलांसाठी जर तुम्हाला हे रताळ्याचे काप द्यायचं असेल तर वरून आपल्याला वरून नुसते साधं मीठ घालून घ्यायचं आहे. आणि जर मोठ्यांसाठी जर करणार असाल तर वरून थोडेसे लाल तिखट देखील तुम्ही घालून घेऊ शकता. तर इथे बघू शकता अगदी कुरकुरीत असे रताळ्याचा काप इथे तयार झाला आहे. चवीला तर अतिशय सुंदर असा हा रताळ्याचा काप लागतो. तर दोन्ही रेसिपी कशा वाटल्या आहेत कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशा पद्धतीचे रताळ्याचे काप देखील घरी नक्कीच ट्राय करा. एक रताळ्याचा काप मी इथे तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे. तर इथे बघू शकता आतून मऊ आणि वरून कुरकुरीत असा झाला आहे. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्कीच शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सहजसे मिळवत राहा. तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तर सर्वांना आजवर तुम्ही कित्येकदा भजीचे प्रकार पाहिले असतील, पण मी आज तुम्हाला घोसावळ्याच्या भजीची एक वेगळी आणि चवीला खूप भारी लागणारी घोसावळ्याच्या भजीची रेसिपी दाखवणार आहे. पण आज आपण घोसावळ्याची भजी न करता आज आपण घोसावळ्याची वडी तयार करून घेणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आजवर कोणीच अशा पद्धतीची भजीचे प्रकार तुम्हाला दाखवले नसेल. इतके चवीला खमंग लागणारे अगदीच कोथिंबीर वडी आणि आळू वडीला देखील फेल करतील अशा या सुंदर पद्धतीचे घोसावळ्याची रोल भजीची रेसिपी बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. माझं नाव करिश्मा माने. माने रेसिपी सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर इथे घोसावळ्याच्या भजीच्यासाठी इथे मी साहित्य घेतले आहेत. साहित्य अगदीच कमी आहेत आणि भजी देखील अतिशय खमंग अशी. एवढ्याशा साहित्याने भजीला इतकी चव सुंदर येईल ना, एवढे कमी साहित्य इथे वापरले आहेत. तर इथे मी 3 घोसावळे घेतले आहेत. 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा लहान असल्यामुळे इथे मी 20 ते 25 वापरले आहेत. 8 ते 10 मीडियम तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत. 1 चमचा हळद, 1.5 चमचा जिरे घेतले आहेत. एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरच्या हाताने तोडून घालायच्या आहेत आणि त्यासोबत लसणाच्या पाकळ्या देखील घालून घ्यायच्या आहेत. इथे लसणाच्या पाकळ्या लहान आहेत म्हणून 20 ते 25 घेतल्या आहेत. जर तुमच्याकडे मोठ्या लसणाच्या पाकळ्या असतील तर 15 लसणाच्या पाकळ्या देखील पुरेशा आहेत. तर लसूण घालून घेतल्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर जास्तच घेतली आहे. साधारण 1.5 वाटी एवढी कोथिंबीर घेतली आहे. म्हणजे जी छोटी आमटीची वाटी असते ना, त्या मापाने 1.5 वाटी एवढी कोथिंबीर घेतली आहे. आणि ते 1.5 चमचे जिरे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशी पाणी न घालता पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तर इथे मिक्सरच्या भांड्यामधलं आपली पेस्ट तयार आहे आणि इथे मी 250 ग्रॅम बेसनचं पीठ घेतलं आहे. यामध्ये मी कोणतंच तांदळाचा पीठ किंवा रवा किंवा ज्वारीचं पीठ वगैरे असे कोणतेच पीठ वापरले नाही. फक्त इथे आपण बेसनच वापरलं आहे. आणि इथे आपण हळद, मिक्सरला तयार केलेलं वाटण आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि छान मिश्रण आहे जे आहे ना, पिठामध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर इथे काय करायचं आहे, थोडं थोडं करून बेसनच्या पिठामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. तर इथं बेसनचं पीठ आहे ना, जे अगदीच असं सैलसर न ठेवता दाटसर असं आपलं बेसनचं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता बेसनचं पीठ इथे मी मळून घेतलं आहे. तर इथे बघू शकता बॅटर जे आहे आपलं ते अगदी थिक असं झालं आहे. अगदी हळुवारपणे खाली असं पीठ पडत आहे. तर इथे जे आपण बटाटा खिसायची जी खिसणी असते ना, ती खिसणी इथे घेणार आहोत आणि जो घोसावळ्याचा भाग आहे तो समोरचा तो आपण कापून घेणार आहोत. तर इथे बघू शकता घोसावळं जसं सरळ आहे तशाच पद्धतीने मी सरळ अशा कापा करून घेत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही. आणि खरं तर
आपल्याला घोसावळ्याचे रोल तयार करून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे घोसावळे आपले अगदी पातळ असे काप त्याचे करून घ्यायचे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीचे लांबट असे काप तयार करून घेत आहे. तर दिसायला देखील अगदी खूप पातळ असं दिसत आहे आणि एकसारखे आपले हे काप देखील पडत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व घोसावळ्याचे काप तयार करून घेणार आहोत. तर इथे बघू शकता अगदी पातळ आणि एकाच आकाराचे इथे घोसावळ्याचे काप तयार झाले आहेत. अगदी पातळ असे काप तयार झाले आहेत. तर इथे काय करायचं आहे, आपण खाली मी पोलपाटा घेतला आहे आणि आपले जे घोसावळ्याचे जे आपण काप तयार करून घेतले आहेत पातळ असे, त्यावर आपण चमच्याने किंवा हाताने असे हे बॅटर लावून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने बॅटर लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने सर्व बॅटर आपण लावून घेणार आहोत. तर खालच्या बाजूला आपण बॅटर लावून घेतल्यानंतर जी आपली पांढरी भागाची पट्टी असते ते एकमेकांच्या पट्टीवर असे चिटकून घेणार आहोत. तर मी इथे 3 किंवा 4 लेयर्स असे करून एक एक करून घोसावळ्याच्या या पट्टींना बेसनचं पीठ लावून घेत आहे. तर इथे बघू शकता अगदी इथे मी 3 असे लेयर केले आहेत, 3 ते 4, आणि त्याला बेसनचं पीठ अगदी छान असं चोळून घेतलं आहे. आणि इथे बघू शकता कशा पद्धतीने मी याला रोल करत आहे. तर इथे बघू शकता किती सुंदर असे आपले गुलाबासारखे अगदीच हे रोल छान असे दिसत आहेत. तर आळूवडी देखील या घोसावळ्याच्या भजीसमोर फेल होईल इतकी ही चवीला खमंग लागणारी घोसावळ्याची भजी तयार होते. तर इथे आपला थोडासा रोल टाईट होण्यासाठी मी बाजूला थोडंसं बेसनचं पीठ देखील लावून घेतलं आहे. तर इथे बघू शकता. पण आपल्याला काय करायचं आहे, एक रोल तयार झाल्यानंतर लगेचच याला तेलामध्ये घालून घ्यायचं आहे. पण मला इथे तसं करणं शक्य झालं नाही. मला व्हिडिओ दाखवताना सुरुवातीला आधी मी खूप म्हणजे 5 ते 6 प्रकारचे असेच रोल तयार करून घेतले आहेत आणि त्यानंतर मी तळायला सुरुवात केली आहे. मी असं का म्हणाले आहे की कारण की आपण जो रोल करतो तो लगेचच तेलात सोडला पाहिजे. म्हणजेच काय होतं ना, आपण असा रोल करून ठेवला तर ते बेसनचं पीठ आहे ना, जे म्हणजेच घोसावळ्याच्या या लेयर्सला पाणी सुटतं आणि घोसावळं जरा पाणीदार असतं, त्यामुळे जरा पाणी सोडलं जातं बेसनला. तर इथे बघू शकता मी इथे साधारण 5 ते 6 असे घोसावळे तयार केल्यानंतर थोडंसं बेसन जे आहे ना ते खालीपर्यंत वितळलं आहे. तर असं न होता आपण एक एक रोल करून जर पटापट तेलामध्ये सोडले तर रोल अगदी आपले छान व्यवस्थित राहतात. तर रोल आपले तेलामध्ये टाकत असताना एखाद्या चिमट्याचा किंवा उलथनाचा वापर करून रोल तेलामध्ये सोडायचा आहे. तर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने चिमट्याने हळूवारपणे तेलामध्ये हे रोल सोडत आहे. जर आपण हाताने सोडताना जर आपल्या हाताला चटका वगैरे बसेल किंवा आपण असंच अलगद सोडलं तरी देखील आपल्याला तेल उडण्याची शक्यता असते. त्यामुळे इथे मी रोल हा चिमट्याने सोडत आहे. तर गॅसची फ्लेम आपली मोठी आहे. कढईमधलं तेल देखील अगदी छान कडकडीत तापलं आहे. सुरुवातीला थोडेसे जे आपले घोसावळ्याची भजी आहे ना, थोडीशी कुरकुरीत होईपर्यंत सुरुवातीला मोठा गॅस ठेवायचा आहे. थोडी खालची बाजू कुरकुरीत झाली की त्यानंतर आपल्याला गॅस लो टू मीडियम हीटवर ठेवायचा आहे आणि छान आपली ही भजी दोन्ही बाजूला क्रिस्पी होईपर्यंत छान अशी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता साधारण 4 ते 5 मिनटं झाली आहेत. खालची जी बाजू आहेत छान अशी क्रिस्पी झाल्यानंतरच मी आपली ही घोसावळ्याची भजी उचलली आहे आणि त्यानंतर या चिमट्याच्या साहाय्याने आपली ही भजी आहे ती आलटपालट करून घेणार आहे. ते बघू शकता तुम्ही आपली इथे भजीचा रंग फार सुंदर आला आहे. तर एकही रोल आपले तेलामध्ये सोडल्यानंतर सुटले नाहीत, अगदी व्यवस्थितपणे लेयर आले आहेत. तर इथे बघू शकता एकही घोसावळ्याचा जो आपण रोल तयार केला होता ना, तो एक देखील सुटला नाही. अगदी व्यवस्थितपणे बेसनला छान चिकटला आहे आणि आतपर्यंत देखील तो छान असा तळला गेला आहे. तर इथे आपण अशाच पद्धतीने सर्व घोसावळ्याचे भजी तयार करून घेणार आहोत.
तर इथे दुसरी देखील जी बॅच आहे ती मी तळून घेणार आहे. तर इथे बघू शकता कशा पद्धतीने मी एक एक करून चिमट्याच्या साह्याने आपले हे घोसावळ्याची भजी सोडून घेत आहे. तर इथे बघू शकता अगदी सुंदर असे लेयर्स असलेले आपले घोसावळ्याची भजी तयार झाले आहेत. चवीला देखील अतिशय खमंग आणि खुसखुशीत, आतून छान मऊसूद आणि वर्ण अगदी कुरकुरीत अशी इथे आपली रोल घोसावळ्याची भजी तयार झाली आहे. आळूवडीला देखील फेल करेल इतकी ही चवीला सुंदर लागणारी घोसावळ्याची भजीची रेसिपी खूप वेगळ्या अशा पद्धतीने मी इथे दाखवली आहे. बघू शकता अगदी क्रिस्पी असा आवाज या भजीतून येत आहे. तर तुम्ही देखील अशा पद्धतीची भजीची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. घोसावळ्याच्या भजींची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. समोर असलेल्या बेल आयकॉन बटनला प्रेस करून माने रेसिपी सोलापूरचे नोटिफिकेशन असे सतत मिळवत राहा. तर इथे भजी एकूण एक आपली खमंग कुरकुरीत अशी झाली आहे. तर इथे लेयर्स देखील आपल्या भजींना छान असे सुटले आहेत. तर इथे भजीची एकही लेयर्स तेलामध्ये सुटली नाही किंवा मोडली देखील नाही. अगदी छान क्रिस्पी असे आपल्या इथे भजी तयार झाले आहेत. चवीला देखील खूप म्हणजे खमंग आणि अप्रतिम अशी झाली आहे.